हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी बनवते खोबऱ्याच्या वड्या. कारण 3-4 नारळ असेच पडून होते घरामध्ये, त्यामुळं असं वाटलं का चल वेस्ट होण्यापेक्षा मी खोबऱ्याच्या वड्या बनवते. आणि मी घेतलेले खोबरा बारीक करण्यासाठी. आणि माझं खोबरा बारीक करून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. ओके. आणि बघा तुम्ही किती मस्त बारीक झालेलं आहे, मीडियम झालेलं आहे, जास्त बारीक पण नाही आहे झालं. कारण ते काय बोलतात ते नाही का, ते खिसूनच बोलतात ना. हा तेच केलेलं आहे, त्यामुळे हे मीडियम खोबरा बारीक झालेला आहे. मिक्सरमधून काढलेला नाही. मिक्सरमधून काढला असताना तर सुटसुटीत झाला असता, पूर्ण असं एकदम पिठासारखं झालं असतं. पण मी मिक्सरमधून काढलेलं नाही आहे. आणि मी आता पातेलं ठेवते. पातेल्यामध्ये नाही का पाणी टाकायचं आहे. आणि ते नाही का काय बोलतात त्याला, ते वड्या बनवण्यासाठी काहीतरी साखर वगैरे टाकायला लागते. मी काय रेसिपी सांगत नाही आहे, पण असंच म्हणजे बोलली चला व्हिडिओ बनवते मी. खूप दिवस झाले व्हिडिओ मी बनवतच नाही आहे यार, मध्ये मध्ये असा गॅप पडतो माझा, त्यामुळं. आणि हे बघा किती मस्त मस्त बारीक बारीक सुटसुटी झालं, एकदम शुभ्र व्हाईट व्हाईट व्हाईट. एकदम बघा किती मस्त मस्त दिसतंय नाही का. आणि मी आत्ता थोडंसं मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला पुढे दाखवते का कसं काय करायचं. ओके. आणि फ्रेंड्स, आता मी ना हे बघा यार, पाणी जास्त झालं मला असं वाटतं यार. पाणी खरोखर जास्त झालं, कारण मी फर्स्ट टाईम बनवायला घेतलेले आहेत ना, त्यामुळं. आता काय माहीत काय होतं. वड्या बनतील की नाही माहीत नाही आहे यार. आणि मी आता काढून घेते आणि टाकते याच्यामध्ये, काय बोलतात, प्लेटमध्ये टाकते. मी टाकून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. आणि खरोखर पाणी जास्त झालेलं आहे. मला असं वाटतं त्यामध्ये पाणी टाकायचं नसतं, पण मला माहीत नाही यार, मी स्वतःच्या मनानेच काहीतरी करायला घेतलं आहे. मला असं वाटलं खोबरा वेस्ट होण्यापेक्षा काहीतरी करते मी, होतं की नाही ते मला ट्राय करायचं होतं, त्यामुळं मी ते खोबऱ्याच्या वड्या असं मनाचा काहीतरी करायला घेतलं आहे मी. आणि काय माहीत आता कसं होतं ते. आणि मी असं नाही का ते हे करून घेते, ते पसरवून घेते. म्हणजे ते थोडंसं म्हणजे पूर्ण सुकलं ना, म्हणजे थोडंसं थंड झालं ना, तर त्या वड्या म्हणजे कापायला सोपं जातं असं बोलतात. हा, मला पण माहीत नाही आहे, तरी पण मी असं त्याला थोडंसं असं हे करून घेते. काय बोलतात ते नाही का ते चपटं. हां, ते नाही का असं गोल गोल करून घेतलं आहे मी. आणि आता थोडा वेळ थांबावं लागेल का ते ना थंड झालं ना, थंड होण्यासाठी वाट बघावं लागेल थोडा वेळ. तर किती ते पसरवायला लागतं यार, भरपूरच. म्हणजे आता काय सांगणार, पूर्ण हाताला चिटकतं ते, त्यामुळं मी छोट्याशा चम्मचने मी ते पसरवायला घेतलं आहे, असं गोल गोल करायला घेतलेलं आहे. आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि आता मी ठेवते थंड होण्यासाठी. ओके. आणि मला असं वाटतं खोबरं आपलं थंड झालेलं आहे, म्हणजे ते चपटं चपटं केलेलं थंड झालेलं आहे बघा. आणि हे बघा यार, काय होऊन बसलं आहे आणि काय करायला घेतलं होतं आणि काय झालेलं आहे. लाडू तर मस्त दिसतात, मस्त वास आहे. आणि हे बघा काय झालेलं आहे यार, असं चपटं चपटं मला बनवताच नाही आलं ते बर्फी. ती बर्फी बनवायला घेतलेली, पण नाही, बर्फी वगैरे असलं काही झालेलंच नाही. हे बघा कसं दिसतंय बघा, पूर्ण आकार चेंज झालेला आहे पूर्ण त्याचं नाही का. काय केलं आहे मी. 2 लाडू आणि काय चपटा चपटा हे काय झालेलं आहे काय माहिती यार. पण मला असं वाटतं पण चांगलं दिसतं, म्हणजे दिसायला तर कलर मस्त दिसतो आहे. बघा कसं चपटं चपटं झालेलं नाही का, त्याला आकार नाही काय नाही, कसं दिसतंय ते. ठीक आहे. आणि खाऊन बघते मी आता कसं लागतंय ते, कसं म्हणजे त्याची टेस्ट बघते कशी आहे. या तुम्ही पण खायला येता का. मस्त आहे, मला असं वाटतं थोडंसं या तुम्ही पण. मस्त मस्त. हां, टेस्ट तर जाम भारी झालेली आहे, पण त्याचा आकार चांगला झालेला नाही आहे. टेस्ट खूपच मस्त आहे, एकदम बर्फी, ओरिजिनल बर्फी वाटते. म्हणजे टेस्ट ओरिजिनल बर्फीची लागते, खोबऱ्याची बर्फी असते ना
असं झालेलं आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.